विज्ञान म्हणजे कठीण गणित, जटिल संकल्पना आणि केवळ प्रयोगशाळेपुरतं मर्यादित असलेलं विश्व असा समज अनेक लोकांचा असतो। पण जेव्हा एखादा लेखक त्या विज्ञानाला कल्पकतेची आणि भावनांची चव देतो, तेव्हा ते केवळ माहिती न राहता अनुभववंत। अशा लेखकांमध्ये जे नाव आदराने घेतलं जातं ते म्हणजे डॉक्टर जयंत नारळीकर आणि 19 जुलै हा त्यांचा जन्मदिवस। हा दिवस त्यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय विज्ञान कथा दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस साजरा करण्यामागे केवळ त्यांच्या कार्याचा सन्मान करणं हेच उद्दिष्ट नाही, तर त्यांनी निर्माण केलेल्या विज्ञान आणि साहित्य यांच्यातील सेतू पुढे चालवणं आणि नवीन सक्षम लेखकांची पिढी निर्माण व्हावी हा त्यामागचा हेतू आहे। नमस्कार, मी शर्वरी आणि आपण पाहत आहात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com। डॉक्टर जयंत नारळीकरांनी खगोलशास्त्रात मोठं संशोधन केलं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव उज्ज्वल केलं। मात्र विज्ञानप्रेमी वर्तुळाबाहेर त्यांची लोकप्रियता वाढवण्याचं खरं कारण म्हणजे त्यांनी लिहिलेल्या विज्ञान कथा। त्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर विज्ञानाचे खोल विचार, गुंतागुंतीचे तत्वज्ञान आणि भविष्याची शक्यता याचं सर्जनशील दर्शन घडवतात। त्यांच्या लेखन शैलीत अशी सहजता आहे जी विज्ञानासारख्या विषयाला सामान्य माणसासाठी समजण्याजोगं आणि रोचक बनवते। त्यांच्या कथा वाचताना विज्ञान आणि कल्पनाशक्ती यांचा समतोल जाणवतो। उदाहरणार्थ वामन परत आला ही कथा वेळ प्रवासाच्या कल्पनेभोवती फिरते, मात्र त्यामागे मानवी भावभावनांचं सशक्त चित्रण आहे। प्रेषित या कथेत त्यांनी अंधश्रद्धा आणि विज्ञान यामधील संघर्ष प्रभावीपणे मांडला आहे। यक्षांची देणगी या कथेत पुराणातील घटक वापरताना विज्ञानाचा आधार घेतलाय, तर अंतराळातील भस्मासूर ही कथा विज्ञानाच्या जबाबदारीशी निगडित आहे। या सर्व कथांमधून डॉक्टर नारळीकर विज्ञानाला केवळ ज्ञानाचा विषय न ठेवता तो सामाजिक, बौद्धिक आणि मानवी मूल्यांशी निगडित विषय ठरवतात। शब्दांच्या माध्यमातून त्यांनी विज्ञानाला नवी परिभाषा दिली। त्यांनी मांडलेले विषय कोणत्याही वाचकाला विचार करण्यास भाग पाडतात। एका कथेत विश्वाचा जन्म, दुसऱ्या कथेत परग्रहावरील जीवन, तर तिसऱ्या कथेत काळाच्या प्रवासाची संकल्पना, हे सर्व विषय त्यांनी इतक्या नैसर्गिक पद्धतीने मांडले की ते वास्तव भासतं। त्यांच्या कथांमुळे अनेक वाचकांनी विज्ञानाला केवळ अभ्यासाचा विषय न समजता प्रेरणादायी माध्यम म्हणून स्वीकारलं। मराठी वाचकांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी त्यांच्या कथांचा मोलाचा वाटा आहे। त्यांच्या लेखनामुळे मराठी भाषेत विज्ञान कथा हा साहित्य प्रकार अधिक समृद्ध झाला। त्यांच्या कथांमधून वाचकांना केवळ ज्ञानच नव्हे, तर कल्पनाशक्ती आणि चिंतनाची गोडीही लागते। हीच त्यांच्या लेखनाची खरी ताकद आहे। विज्ञान क्षेत्रात असामान्य कामगिरी करतानाच त्यांनी समाजाशी संवाद साधला, तो शब्दांच्या माध्यमातून। त्यांच्या लेखनातून एक जबाबदार लेखक, सजग वैज्ञानिक आणि संवेदनशील व्यक्तिमत्व व्यक्त होतं। त्यांनी केवळ भविष्यातील शक्यता मांडल्या नाहीत, तर त्या शक्यता आपल्या वर्तमानाशी जोडल्या। डॉक्टर नारळीकर यांच्या योगदानामुळे विज्ञान ही संकल्पना वर्गात शिकवली जाणारी कोरडी गोष्ट न राहता ती सामान्य जीवनाचा अविभाज्य भाग बनली। त्यांच्या लेखनामुळे अनेकांनी विज्ञानाकडे नव्या नजरेने पाहिले। विज्ञानातील आकर्षण, कल्पनांची भरारी आणि विचारांची खोली यांचं सुंदर मिश्रण त्यांच्या कथांमधून उलगडतं। त्यांच्या कथांनी लाखो वाचकांना विचारांची नवी दिशा दिली। आजही त्यांच्या लिखाणाचं तेज अंधाराला भेदून पुढच्या पिढीला विज्ञानाच्या उजेडाकडे घेऊन जाते। हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com।